देवगाव टायगर्स असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चला टायमर सुरू झालाय. याच्याकडे देखील एक नजर असू द्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम रोशन गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल मोठा फटका यावेळेस स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय कुणाल राव यांच्या बॅट मधून. बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावा. सौ सोनार की एक लोहार की कमालीचा फटका आपण पाहिलाय. 2 बॉल सुरुवातीला जरूर डॉट आले परंतु तदनंतर मात्र कुणाल राव देखील आक्रमण करतात. षटकारानं आपलं खातं खोललंय. रोशन यांच्यावरती आक्रमण झालंय. कुणाल आणि विशाल हे दोन्ही मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन. पहिला षटकार आपण पाहिलाय. यावेळेस देखील बॉल हवे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु ते बनतील फक्त दर्शक. बॉल जाईल सीमारेषे पार. बॅक टू बॅक 2 कंजिक्युटिव्ह इन अ रो. सिक्सर. संपूर्ण देवा ग्रुप फाउंडेशनच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. अध्यक्ष उपाध्यक्ष आपलं मनापासून आभार. आणि या स्पर्धेला मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलंय. देवा ग्रुप फाउंडेशन मुरबाड तालुका अध्यक्ष सन्माननीय चेतन भैया मोरे, वैभव शेठ किरपण आपलं मोलाचं सहकार्य स्पर्धेला लाभलं. आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. सन्माननीय गवाळे साहेब उद्योजक आपलं देखील मनापासून आभार. फुल लेनचा बॉल होता. इथे मात्र मिस फील्डिंग पाहायला मिळाली आणि बॅकअप साठी क्षेत्ररक्षक पोहोचले. 2 धावेंचा प्रयत्न देखील झालाय. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 14-14 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. 14 धाब्यांपर्यंत हा प्रवास आतापर्यंत गेलेला पाहायला मिळालाय. एक बॉल अद्याप शिल्लक. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती कुणाल राव. सुरुवातीला 2 बॉल डॉट आले त्यानंतर 2 षटकार आणि त्यानंतर खराब क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा आणखी धावफलकावरती जोडल्या जातील. एकूण 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील व्हाईट बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 विदाऊट लॉस. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि अंतिम बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धाव्यांपर्यंत हा प्रवास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 15 विदाऊट लॉस. शेवटचा एक बॉल अद्याप शिल्लक आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न झालाय. रनआउटची अपॉर्च्युनिटी आणि तिथे मात्र विदाऊट एनी बॉल फेस करता आपण पाहतोय फलंदाज विशाल रनआउट होत आहे. डायमंड डकचा शिकार विदाऊट फेसिंग एनी लिगल डिलिव्हरी आणि विशाल शून्यावरती धाव बाद होत आहेत. आवश्यकता नव्हती या धावेची. रनआउट स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम देवगाव टायगर संघाला फलंदाज बाद. सन्मान्य श्रीमान संतोषजी कुर्ले साहेब यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेला मिळालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर आधी टोले मैदानावरती दाखल होतील. चला टीम मीटिंग कमी करा. भूमी 11 कुंदे टीम. टायमर सुरू आहे. 5 मिनिट ऑलरेडी झालेत. भूषण दादा आणि कंपनी वेळेवरती देखील आपण लक्ष ठेवायचं विनंती आहे. चला पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण होणं अनिवार्य आहे आणि त्यामुळं आपण थोडं सहकार्य करायचे. नवीन बॅटर आधी टोले मैदानावरती दाखल झालेत. विनोद घायाळ गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. बॉलला दिशा दिली. बॉल निघाला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु एकच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 लॉस ऑफ द 1 विकेट. देवगाव टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 कुंदे असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आज मात्र पहिल्या बॅटिंग करणाऱ्या 4ही टीम विजयी झालेल्या आपण पाहिल्यात आजच्या रजनीमध्ये.
हा देखील एक रेकॉर्ड तुम्हाला पाहायला मिळालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद. पुढचा बॉल फुल टॉस होता. इथे मात्र लाईन तर मिस केली, परंतु वाईड बॉल अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती 17. गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी मैदानावरती आदी टोले आणि कुणाल राव ही जोडी मैदानावरती आहे. स्ट्राईक एंडवरती कुणाल राव आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकार ऑलरेडी त्यांच्या बॅटमधून आलेत. आक्रमक सुरुवात कुणाल राव यांनी देखील मैदानावरती केली आहे. ज्यावेळेस कव्हर रिजन मध्ये बॉलला ढकललंय, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डायरेक्ट हिटचा इथे मात्र चान्स घेतला होता, परंतु फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतायत आणि डायरेक्ट हिट देखील झाली नाही. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. आधी टोले आणि कुणाल राव ही जोडी मैदानावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावामध्ये जो संघ सर्वाधिक धावा बनवेल त्या संघाला मात्र इथे आपण पाहतोय अगदी बाय मिळणार आहे. ज्यावेळेस देखील डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. आज 88 धावा पहिल्या डावामध्ये एका टीमने बनवलेले आपण पाहिल्यात. वाईट बॉल आहे, माफी असावी. जय भोजेश्वर साई वालिवली या संघाने 88 धावा बनवल्या. एरंजर संघाने देखील 80 धावा बनवल्या, परंतु 88 धावा आजच्या रजनीमध्ये सर्वाधिक धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 19 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये रनआउटची संधी आणि फलंदाज धावबाद. या ठिकाणी कुणाल राव आधी आउट होत आहेत. मिक्सअप झालं तिथे. एका धावेचा प्रयत्न केला आणि रिस्की सिंगल. रिस्क सोबत आपण पाहतोय रिवॉर्ड नाहीये, तर रिस्क सोबत विकेट आली आहे. फलंदाज रनआउट. दुसरा धक्का लागलाय धावबाद स्वरूपामध्ये. देवगाव टायगर संघ मात्र रनआउट स्वरूपामध्ये दुसरी विकेट आहे. माफी असावी. सुरुवातीला धावबाद झाले होते दौलत. आता विशाल मैदानावरती दाखल झालेत. बॅटच्या एजला बॉल लागलाय. गली रिजन मध्ये हा बॉल निघालाय आणि तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न होता. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. विनोद गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. विनोद घायाळ गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी फलंदाज सज्ज होत आहेत. विशाल आहे स्ट्राईक एंडवरती. हा बॉल देखील थोडासा लो राहिला आहे आणि विकेट किपर कडून चूक होते. 22च्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त झाली. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी विशाल आणि कुणाल ही थोडी मैदानावरती आहे. 2 षटकार आपण ऑलरेडी पाहिलेत कुणाल यांच्या बॅटमधून. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा धावफलकावरती आहेत. ट्वेंटी 21 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला आहे, परंतु दुधारी शस्त्र है. कभी आप सामने वाले को काटते हैं, कभी आप खुद कट जाते हैं. दुधारी शस्त्र. लगा तो आबाद नहीं तो बर्बाद. इथे मात्र एका धावेचा प्रयत्न झालाय. लेग बाईटच्या माध्यमातून ही एकेरी धाव पूर्ण होईल आणि चान्स घेतला इथे फलंदाजाने. एकेरी धाव इथे मात्र प्राप्त झाली आहे. बॉल देखील लागलाय खेळाडूला आणि त्याचमुळे थोडीशी तिथे जायबंदी देखील झालेले पाहायला मिळत आहेत. पंच आहेत तिथे प्रवीण विषय अनुभवी आहेत आणि नक्की काय एक्सरसाइज केल्या पाहिजेत त्याची पूर्ण माहिती प्रवीणजी विषय यांच्याकडे आहे. ते मात्र कुणाल राव यांना तिथे माहिती देत आहेत आणि संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळेल अगदी त्यांच्या आजूबाजूला. खरं तर अगदी भूमी 11 कुंदे संघाचे देखील सर्व खेळाडू तिथे विचारपूस करताना पाहायला मिळत आहेत. स्पोर्ट्समन स्पिरिट, इट्स गेम ऑफ जेंटलमन आणि जेंटलमनचा खेळ क्रिकेट आहे. तिथे मात्र बातचीत केली जाते.
एकमेकाशी सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. क्रिकेटमध्ये खरं तर कुणीही मोठा नाही, कुणीही छोटा नाही. ज्यावेळेस अशा पद्धतीच्या घटना घडतात त्यावेळेस भूषणदादा रहोने असं नाव आहे ते केव्हाही पाठीमागे राहणार नाहीत. लगेच इथे जाऊन इन्क्वायरी, खेळाडूसोबत बातचीत, या गोष्टींमध्ये अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व आहे. नेहमीच खेळ भावनेनं खरं तर मैदानावरती उतरणारं व्यक्तिमत्व म्हणजे भूषणदादा रहोने आहेत. आणि तिथे जाऊन मात्र बातचीत केली खेळाडूसोबत. प्रतिस्पर्धी संघाप्रती खरं तर असणारं हे खूप महत्त्वाची भावना आहे. आणि याच भावनेला कदाचित स्पोर्टमन स्पिरिट म्हणत असतील, ते संपूर्ण भूमी इलेव्हन कुंदे संघानं दाखवलंय. सर्व खेळाडू तिथे मात्र इन्क्वायरीसाठी पोहोचलेत. जास्त इजा झाली आहे का, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खेळामध्ये खेळासोबत या देखील गोष्टी महत्त्वाच्या असतात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि धाव फलकावरती धावा आहेत 22 धावा. 22 ला सबमिट टू विकेट. कुणाल राव यांच्यासोबत खूप मोठी बातचीत तुम्हाला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला टायमर सुरू आहे. टायमर आपण थोड्या वेळासाठी स्टॉप देखील केलं होतं. थोडी घाई करा ही विनंती आहे. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन आपल्याला पाहायला मिळतील. रोशन कंटिन्यू करतायत. फार एंड षटक क्रमांक 3 देखील रोशन कंटिन्यू करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत का उफेजला, झेल टिपतील आणि आली सफलता. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद, विकेट. कुणाल राव झेल बाद होत आहेत. रोशन पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवत आहेत. नवीन बॅटर अक्षय आता मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 5 वरती अक्षय मैदानावरती दाखल झालेत. कुणाल राव इंजर्ड झाले होते. मोठा फटक्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या प्रयत्नामध्ये ते देखील बाद होत आहेत. 22 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती सफलता आली आहे. नवीन बॅटर अक्षय मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती इथून मात्र पुनरागमन करावं लागेल. देवगाव टायगर्स संघानं दमदार सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा. रनआउट स्वरूपामध्ये दौलत सुरुवातीला बाद झाले आणि रनआउट स्वरूपामध्ये आधी देखील बाद होत आहेत. आता कुणाल राव सेलबाद झालेत. 3 धक्के आतापर्यंत लागलेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. पार्टनरशिप इथे बनवावी लागेल. मैदानावरती सध्याच्या घडीला विशाल आणि अक्षय ही जोडी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन यांनी पहिल्या बॉलवरती सफलता मिळवली आहे. त्यांचं देखील मनोबल उंचावलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानावरती होईल का, तर झाला नाहीये. एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 23 धाव्यांपर्यंत हा कारवा पोहोचलाय. परंतु देवगाव टायगर संघाला देखील माहिती आहे हाय स्कोरिंग मेन्यू आहे आणि या मैदानावरती धावा सातत्याने बनताना आपण पाहिल्यात. आज मात्र ज्या ज्या टीमने पहिल्या डावामध्ये खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली आहे त्या सर्व टीम विजयी झाल्यात. हा रेकॉर्ड आहे रात्रीमध्ये आणि इथून चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केलाय समोर लॉंगॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जाईल सीमा रेषे पार. तुम्ही जर क्रिकेटच्या खेळामध्ये गाफील राहिलात तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो. इट्स व्हेरी लेझी अप्रोच फ्रॉम फिल्डर आणि बॉल जाईल सीमा रेषे पार, चौकार. क्रिकेटमध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये चूक करू शकत नाहीयेत. 3 आघाड्यांवरती खेळला जाणारा खेळ क्रिकेट आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. गोलंदाजाला दुसरी संधी मिळते, फलंदाजाला देखील दुसरी संधी मिळते, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चूक ही मात्र खूप महागात पडते आणि चौकार इथे आलाय. 27 धावा धावपलकावरती. पॉइंट रिजन मध्ये खरं तर भूषणदादा रोहने बॉलला रोखतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 28 धावा धावपलकावरती. 28 रन्स ऑन दिस क्रिकेट. 28 धावा धावपलकावरती आहेत. भूमी इलेव्हन कुंदे संघ मात्र अनेक वर्षांपासून हा संघ अनेक नाईट स्पर्धेमध्ये जिथे तिथे नाईट असते तिथे तिथे सन्माननीय भूषणदादा रोहने आपला संघ मात्र उतरवताना पाहायला मिळत आहेत. मग कुठलाही पोल असू द्या, किती हार्ड असू द्या, त्या पोलमध्ये हा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा बॉल आहे आणि फलंदाज त्रिफळाचित होत आहेत. इथे मात्र बेल्सला पर्श घेऊन बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आली आणखी एक विकेट. फलंदाज त्रिफळाचित. 28 धावा धावपलकावरती. दुसरी सफलता या षटकामधली आपल्याला पाहायला मिळाली. कमालीची गोलंदाजी रोशन यांच्या माध्यमातून पुनरागमन पाहायला मिळालंय. या षटकामध्ये एक चौकार जरूर आलाय, परंतु तो देखील क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे आलाय. 28 धावा धावपलकावरती. 28
माफी असावी, हिट विकेट स्वरूपामध्ये बॅटर बाद झालेत. पाय लागला होता यष्ट्यांवरती. आता इथून ते असं जनरल ऑब्झर्वेशन खूप कठीण आहे सांगणं. आणि खरं तर चांगली माहिती टेन क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हिट विकेट स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले होते. यावेळेस देखील बॉल हवेत एक्स्ट्रा कव्हर रिजनला. कमालीचं टायमिंग आहे आणि बॉल जाईल सीमा रेषेपार. एक टप्पा घेऊन चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. ऋषी मैदानावरती दाखल झालेत आणि पहिल्याच बॉलवरती चौकार ते लगावत आहेत. 32 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 32 धावा धावफलकावरती. टायमर सुरू आहे. चला 15 मिनिटं झालेली आहेत. स्टॉप वॉच सुरू आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्या विनंती थोडं स्पीडअप करायचे. अदरवाईज अंतिम षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त घ्यावा लागेल याची देखील नोंद आपण करून घ्यायची. 20 मिनिटं आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण होणं अनिवार्य आहे. चला थोडी घाई करा ही विनंती आहे. चला गावदेवी आंबेशिव संघ आणि जय हनुमान बेलपडा दोन्ही संघाचे संघनायक आपण या ठिकाणी टॉससाठी उपस्थित राहायचे विनंती आहे. मिड मॅच मध्ये टॉस केला जाईल. यावेळेस कमालीचा फटका आहे आणि बॉलला मात्र पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमा रेषेपार. चौकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहण्यास योग्य असेल. कमालीचा फटका आपण पाहिला आणि यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन कटचा फटका आपण पाहिला. फलंदाज स्टेप आउट होऊन स्क्वेअर कटचा फटका आहे. बऱ्याच वेळा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका मॅक्सिमम टाइम खेळला जातो, परंतु यावेळेस स्टेप आउट होऊन स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. 4 धाव्याने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. सदानंद धुळे गोलंदाजी ट्रॅक. सदानंद झुगरे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल आणि इथे वेल लेफ्ट केलाय. हा बॉल डॉट असेल. सदानंद झुगरे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 साठी धावफलकावरती धावा आहेत. 36 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल वाईड असेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल आणि 37 धावा धावफलकावरती आहेत. बातचीत करतायत भूषणदादा रोहणे. आपल्या सहकार्यासोबत बातचीत मात्र करताना पाहायला मिळत आहेत. सदानंद झुगरे गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी ऋषी आणि विशाल हे दोन्ही मैदानावरती आहे. विशाल आपल्याला पाहायला मिळत आहे स्ट्राईक एंड वरती. बॅकफुटला गेलेत आणि तिथे कव्हर रिजन मध्ये बॉलला ढकलतायत. भूषण रोहणे तिथे आहेत. बॉलला अडवतील फेके करतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. सदानंद झुगरे गोलंदाजी ट्रॅकवरती 38 पर्यंत हा कारवा आतापर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय. हा प्रवास 38 धाव्यांपर्यंत झालाय आणि इथून मात्र आक्रमक बॅटिंग करावी लागेल. दोन्ही बॅटर जे मैदानावरती आहेत त्यांना आक्रमकता थोडीशी दाखवावी लागेल मैदानावरती. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक. एकच धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला होता परंतु एकच धाव तिथे उपलब्ध आहे. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती. 39 लॉस ऑफ द 4 विकेट. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 अधिकृत बॉल अद्याप शिल्लक आहे. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 39 लॉस ऑफ द 4 विकेट. 39 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने आलेत परंतु क्षेत्ररक्षक विरही क्षेत्रामध्ये हा बॉल टप्पा घेतोय आणि तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे या षटकामधील.
चला 40 धावा धावपलकावरती अजून एक बॉल शिल्लक आहे. हवेमध्ये बॉलला खेळताय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली आहेत. शेवटच्या बॉलवरती सफलता आली आहे. बरोबर 20 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं पूर्ण झालेली आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती. आता अतिरिक्त वेळ घेऊ नका. 40 धावा धावपलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 फलंदाज बाद झालेत. पार्टनरशिप झाली नाही. सुरुवात मात्र चांगली गेली होती कुणाल राव यांनी, परंतु आता अडचणी वाढत गेल्यात. देवगाव टायगर संघाच्या 40 धाव्यांपर्यंत हा प्रवास झालाय. डावाला फिनिशिंग टच द्यावे लागतील. नवीन फलंदाज अनिकेत मैदानावरती दाखल होत आहेत. अनिकेत आणि त्यांच्या जोडीने विशाल ही जोडी मैदानावरती आहे आणि त्यांना चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. भूषण शेलार गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील अंतिम षटकामध्ये. चला स्पीडअप करा मित्रांनो. 20 मिनिटांमध्ये 5 षटकं झालीत. थोडीशी घाई करणं, थोडंसं सहकार्य आपण करा ही विनंती आहे. आज विलंबाने थोडी सुरुवात झाली आहे. आज थंडी देखील कडाक्याची मैदानावरती. यावेळेस पहिल्याच बॉलवरती आक्रमण. हवेत तर उंच बॉल गेलाय आणि टायमिंग बेमिसाल आहे. हा बॉल दूरवरती देखील जाईल. अंतिम षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण. षटकार विशाल यांच्या बॅटमधून एक विशाल फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि षटकाराच्या मत्तेने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती 46. हायवा झेल देखील टिपलाय. या मंचावरती विनंती आहे आणि एअरबड्स खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. हायवा झेल साठी सुवर्ण संधी आहे. शेहेचाळीस धावा धावफलकावरती यावेळेस वाईड बॉल. 47. 47 धावा धावफलकावरती. 47 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील प्ले अँड मिस आणखी एक बॉल. इथे मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. षटकार तर आलाय परंतु तदनंतर वाईड बॉल, त्यानंतर डॉट बॉल देखील तुम्हाला पाहायला मिळेल. 47 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण शेलार, विशाल मैदानावरती चांगली कामगिरी करतायत. डावाला फिनिशिंग टच देण्याचा ते प्रयत्न करतायत. हा बॉल देखील डॉट आलाय. शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न हेच सांगितले प्रवीण विशी सरांनी आणि हा बॉल देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावा धावफलकावरती आहेत. भूषण शेलार गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंग साठी विशाल अप्रतिम इनिंग खेळतात आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण नॉक. यावेळेस देखील चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. फ्लॅट थ्रो गेलाय परंतु गॅदर करू शकले नाहीत आणि एका धावेचे रूपांतर 2 धावेंमध्ये झालंय. 49 धावा धावफलकावरती आहेत. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट इन द क्रिकेट बिकॉज इच अँड एव्हरी रन काउंट इन द क्रिकेट. ती धाव मोजली जाते आणि ती धाव तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये बनवावी देखील लागेल. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49. लॉस ऑफ द 5 विकेट. विशाल यांच्या बॅट मधून सफल लाईन मध्ये आलेत आणि मोठा फटका खेळण्यामध्ये सफल देखील झालेत. कमालीचा फटका आणि एक टप्पा घेऊन बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. बॅटिंग करणारी टीम 50 अप. 53 धावा धावफलकावरती. 53 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 50 पार मात्र हा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आपला पाहायला मिळेल. देवगावचे टायगर्स 53 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक अधिकृत बॉल शिल्लक आहे. बेलपाडा संघाच्या संघनायका विनंती आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. चला गावदेवी आंबेशिव आणि बेलपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपल्या विनंती आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचे. चला आपण विनंती आहे ज्यावेळेस लंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट झालेत. एक धाव शेवटच्या बॉलवरती आली आहे. 54 पर्यंत हा प्रवास झालाय आणि 55 इथून बनवावे लागतील भूमी 11 कुंदे संघाला. चला दुसऱ्या डावाकडे आपण जातोय आणि दुसऱ्या डावामध्ये पहिला सामना या ठिकाणी असेल जय हनुमान बेलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी आंबेशिव दोन्ही संघाचे संघनायक विनंती आपण टॉस साठी उपस्थित राहायचे. टॉस संपन्न केला जाईल.
जे हनुमान बेलपाडा आणि आंबेशिव या दोनही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य श्रीमान पवनजी दलाल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. पवनजी दलाल साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करतोय. चला कॅप्टन हनुमान बेलपाडा आणि गावदेवी आंबेशिव दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. सामना हा 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघनायकांनी नोंद करून घ्यायची. तू मागतो मी मागतो कोणीच नाही मागितलं. चला पुन्हा एकदा टॉस होईल. आंबेशिव संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आपण सांगायचा विनंती आहे. 3 षटकांची मॅच आहे. चला पहिला बॉल पडण्याच्या अगोदर निर्णय आपण सांगायचं ही विनंती आंबेशिव संघाला आहे. आणि दुसऱ्या डावाकडे आपण जातोय पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती. या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हाइट करणार आहे सन्माननीय दीपवीर बिराडे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. चला बॅट्समन पाठवा विनंती आहे. नेक्स्ट मॅच टीम आंबेशिवने जिंकला. टॉस बॉलिंगला पसंती दिलेली आहे. बॅटिंगसाठी रेडी राहा रोहित, राहुल अँड ऑल आर्मी. एक और चिट्टी. नुकताच मंचावरती शुभागमन झालंय महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्कृत अक्षय बुवा जमदरे विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला विजयाच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात ऑल द बेस्ट. 55 टू विन. 55 धावेचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. पहिल्या डावात 54 धावा बनल्या गेल्या. आजच्या रजनीचा विचार केला तर पहिल्या फरीत 88 धावा बनवल्या कारणास्तव सर्वोच्च सांघिक धावा बनवल्या कारणास्तव टीम जे भोजेश्वर साई वालेलीला बाय मिळालेली आहे. त्यानंतर सामना बेलपाडा त्यांच्या विरोधात आंबेशिव आणि त्या सोबतीनं एरेंजाड आणि त्यांच्या विरोधात चालू सामन्यातील विजेता ह्या मॅचेस असतील. गेम इज ऑन. पहिला बॉल ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला फिल्डर मिसफिल्ड त्यांच्या बाजूने निघालाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं लॉंग ऑफला साटत पुसत घासत गरंगळत सीमा पार आम्ही कानोलकर चषक चौकार. चौकारासोबत सध्या खातं खोल होतं. पहिल्याच बॉलवर चांगला ऑफड्राईव्ह दाखवलाय तो बॅटर भूषणनं. अक्षय बुवा जमदर यांचा सन्मान मुख्यमंचावरती संपन्न होतो. या स्पर्धेचे आपले लाडके आयोजक आकाशदादा भोईर अर्थातच एकच बंटी यांच्या शुभ असते.
पहिल्या बॉलवर आलाय चौकार आणि चौकाराने सध्या खातं खुलं झालेलं आहे टीम भूमी 11 कुंदेचं. कल्याण परिसरातील हा बलाढ्य बलशाली संघ आणि त्यांच्या विरोधात मुरबाड विभागातील ताकदवर संघ अर्थातच देवगाव टायगर्स हे दोन संघ सध्या आमने सामने. बॉल तयार होतोय कुणाल. या बॉलला ड्राईव्ह केला मिड ऑफच्या बाजूने काढलाय बॉल गॅपमध्ये. गॅप मोठा नाही धावांचा तोटा. दुसरा बॉल निघालाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेची सफर करतोय. येतोय तो आणखीन एक दमदार चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार आलेले आहेत आणि सलगच्या दोन चौकारांशी सध्या धावफलक पोहोचले ते पुढे 8 ऑन बोर्ड. 8 धावा याचबरोबर स्कोर बोर्डवर. विशालजी तामाने मुख्य मंचावरती उपस्थित झालेले आहेत. विजयजी देसले यांच्या शुभस्थेत त्यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. पहिल्या डावात बनल्या गेल्या 54 धावा 55चा पाठलाग सुरू झालेला आहे. दुसऱ्या डावात मात्र विस्फोटक सुरुवात क्लासिकल स्टाईलला सध्या भूषणच्या बॅटमधून भूषणशाली कामगिरी भूषणावह कामगिरी. यावलेला ऑन साइडला पॉवर पॅकेट बॉल निघालाय हवाई यात्रेकरता. इट्स अ टावरिंग इट ह्यूज इट सिक्सर. या षटकारासोबत मात्र स्कोर पुढे मार्गस्थ होतोय. 14 ऑन बोर्ड 14 धावा याचबरोबर दाफलकावरती. पहा आयवा जेलसाठी नुकताच क्रीडा रसिकांची झुंबड उडाली होती. राज मोबाईल अँड सर्व्हिस कडून आकर्षक एअरबड गिफ्ट आहे. पण अट एकच आहे एकाच प्रेक्षकानं तो झेल घेणं बंधनकारक आहे. रिले कॅच ग्राह्य धरली जाणार नाही किंवा 2 पेक्षा जास्त प्रेक्षक जर एकत्रित येऊन तो झेल संपादित करत असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. चला रोहित हरड अँड आर्मी नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा 52. लाईन पाहावी लागेल. बॅकअप शॉट थर्डमॅनला आलेला व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 15 ऑन बोर्ड. 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 55चा पाठलाग सुरू आहे. अजूनही विजयाकरत्या मॅच मध्ये 27 बॉल आणि आवश्यकता ती 40 धावेची. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर गेले हवं तसं टायमिंग मात्र करता आलं नाही. गॅप भेटता आली नाही स्वतःवरती. त्याच कारणास्तव नाखुश आहेत नाराज आहेत भूषण. बॉल अपेक्षेपेक्षा तुलनेनं थोडा खाली राहिला ते देखील सांगतायत आणि बॅटच्या टोच्याही संपर्कात आला. डॉट बॉल धावा सध्या स्थिर 15. 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. ऑन साइडला दिशा दिली गॅपमध्ये चाललाय बॉल मिडविकेटला. फिल्डर इनफिल्ड मध्ये उपस्थित झाले ऋषी. चांगलं जजमेंट चांगलं बॅकअप चांगला थ्रो एकच धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर. रोशनकडे आता स्ट्राईक आहे. पहिल्या षटकात 16 धावेचा फ्लाइंग स्टार्ट ॲज ओपनिंग पेअर या मॅच मध्ये मिळाला आहे टीम भूमी 11 कुंदेला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. जसा चालू सामना संपेल फिल्डिंगसाठी लगेचच मैदानात उतरावं लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक बॉल अवेत. फिल्डर मात्र दूर आहेत पोहोचतील का. कॉल दिलाय आणि अखेर कॅच ड्रॉप. रिले झेलची संधी बनली होती मात्र दुसऱ्या प्रयत्नात तो झेल संपादित झाला नाही. कॅच ड्रॉप 2 धावा आणि 2 धावे सहित सध्या झाली आहे. ते निर्णायक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सांगता. पाठलाग सूर्य 55चा पहिल्या षटकात बनला गेल्या 18. आता विजयाचं समीकरण 24 चेंडू 4 षटक आणि अजूनही 37 धावेची आवश्यकता. सत्र सुरू होण्यापूर्वी जो रिक्वायर्ड रेट 11.00 होता तो आता आलाय 9.33 वर. पहिल्या षटकात चांगली सुरुवात मिळालेली आहे. स्वप्नवत कामगिरी दोनही सलामीवीरांची झालेली आहे. खास करून भूषणनं छाप सोडलेली आहे. वैयक्तिक या सामन्याचा विचार केला तर 5 चेंडू 2 चौकार एका षटकारानेशी 15 धावेचं योगदान त्यांच्या बॅटमधून येत आहे. गोलंदाजीसाठी पाहिले तर पॉवर प्लेचं दुसरं षटक आधी टोलेला आता संघ कर्णधाराने इन्व्हाइट केलेलं आहे. चला वेळ जास्त खर्च होतोय थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. चला शेकोटीच्या प्रेक्षकांनी पेटवलेली विनंती ती विझवा लगेचच.
सूचना संयोजकांची आलेली आहे. षटक सुरू होते दुसरं. आधी गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला, वेळ जास्त खर्च होतोय, आधी स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळा. 18 धावा पहिल्या षटकांती बनलेल्या आहेत. पहिल्या बॉलवर केलं आक्रमण. पहिला बॉल भिरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक मात्र पाहतायत आणि पाहतच राहतील. निघाला बॉल हवा यात्रेकरता. आकर्षक आम्ही कानोलकर चषक षटकार. सुशांत फंस गए लगता है. फुल टॉस हवं तसं मिडलिंग करता आलं नाही. सिंगल धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि आता ती सिंगल धाव मिळतानाही दिसेल. सिंगल धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 25 धावा सध्या स्कोर बोर्डवर. सुशांत इंटरनेट सर्व्हिस यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला वायफाय अवेलेबल झालेलं आहे. त्यांचे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. स्वीपचा प्रयत्न होता. टॉप ऑफ द लेग स्टिक बॉल आदळलाय. फलंदाज बाद. त्रिफळ उद्ध्वस्त. पहिलं सुयश. रोशन माघारी परत आहेत. 25 ला पहिला धक्का. टीम भूमी 11 कुंदेला. पहिला फलंदाज माघारी. नवीन बॅटर बॅटिंगसाठी संकेत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावफलक सध्या आपण बघत आहोत 25-25. नुकताच पहिलं सुयश अंकित करून दिले ते गोलंदाज आदीनं. नवीन बॅटर संकेत. लाईन पाहावी लागेल. शॉर्ट फाईन लेगला बॅकअप आलेला आहे. वाईड +1 या अतिरिक्त 2 धावा सध्या मिळताना दिसत आहेत आणि एक्स्ट्रा 2 धावे सोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाले ती 27-27. 27 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 28 धाब्याची अजून आवश्यकता मॅचमध्ये. भूषण एका बाजूला आतापर्यंत 22 धाब्याचे योगदान देत आहेत. किल्ला त्यांनी लढवलाय. चांगल्या वेगानं त्यांच्या बॅटमधून धावा येतात ही जमेची बाब आहे. बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 कुंदे क्रिकेट संघाकरता यावेळेला ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क नाही. मिसफिल्ड मात्र मिळेल ते एकच धाव. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 28. 28 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. पाठवलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेत यांच्या बॅट मधून येत आहेत. शुभ संकेत. हा शुभदायी लाभदायी षटकार. या षटकारासोबत पाहिलं तर धावफलक सध्या मार्गस होते 34. 34 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चौतीस धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्याच बॉलवर संकेत यांनी षटकारानं वैयक्तिक खातं खुलं केलेलं आहे. भूषणनं देखील धडाकेबाज सुरुवात केली आणि आता संकेतनं देखील आक्रमण केलंय. ऑन साइडला आणखीन एक पॉवर पॅक फटका. बॅट मधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर.
बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक संपली. 2 बनल्या गेल्या. 40 धावा. आता विजयासाठी अवघ्या 15 धावेची गरज आहे. चेंडू 18 बाकी आहेत. पहिलं षटक 18 धावेचं कुणालचं आणि त्याचबरोबर दुसऱ्या षटकात आधीनं आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर 22 धावा खर्च केलेल्या आहेत. संकेत यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 सिक्सर, 12 धावेचं योगदान. तर भूषण यांच्या बॅटमधून सध्याच्या घडीला या सामन्यात योगदान वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळते. त्या 8 बॉलमध्ये 23 धावेचं. 2 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 40 धावा बनलेल्या आहेत. 18 चेंडू 15 हे समीकरण. गोलंदाजीसाठी पाहिलं तर विशाल तुपे दाखल होताना पाहायला मिळतात. षटक मार्गसोध तिसरं. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा दोन्ही टीम. आहे गावदेव क्रिकेट संघ आंबेशिव आणि त्या सोबतीनं जनमान बेलपाडा. राहुल, रोहित अँड आर्मी बी गेटिंग रेडी बॉयज. ऑलरेडी आंबेशिव संघ सज्ज झालेला आहे. गायनाचार्य विक्रमजी जमदारे आपल्या मंचावरती उपस्थित झाले. त्यांचे सहर्ष स्वागत आहे. संगीत क्षेत्रातील एक फार मोठं नाव आहे. पहिला बॉल हवेत होता. झेलची संधी ती गमावली आहे यष्टी रक्षकांना आणि सध्या मिळती येते एक सिंगल धाव. पहिल्या बॉलवर भूषणला मिळते जीवनदान आणि सिंगल धावेसहित सध्या धावा बनलेल्या आहेत त्या 41. 41 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चला वेळ जास्त खर्च होतोय. स्पीड अप अपेक्षित आहे. रायटी बॅटर संकेत सध्या स्ट्रायकर एंडला, ज्याच्या बॅटमधून यापूर्वी बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार आपण पाहिलेले आहेत. खाली राहिला बॉल निघाला यष्टी रक्षकाला बीट करून. शॉर्ट फानलेगला बॅकअप आलेला आहे. विथ हेल्प ऑफ बाईज आली येते एक सिंगल धाव आणि या एक्स्ट्रा धावेसोबत अतिरिक्त धावेसोबत सध्या टीम सरकतीये पुढे. भूमी 11 खुंदे धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 42. बेचाळीस धावा धावफल कव्हर. यावेळेला समोर आक्रमण केलंय. स्टेट डाऊन द ग्राउंड. स्टेट इट अँड ग्रेट इट ओव्हर द साइड स्क्रीन. बेधुंद, बेफाम, बेचूट, बेधडक फलंदाजी. कडक इट, कडक सिक्सर. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 48. 48 धावा. भूषण नावाचं वादळ सध्या मैदानावरती घोंगावत आहे आणि त्या वादळाचा तडाखा सध्या बसलाय टीम देवगाव टायगर्सला. शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले. कट केलाय. ओव्हर द बॅकवर्ड पॉइंट निघालाय बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक जबरदस्त फटका. नेत्रदीपक नयनरम्य फटका. नेत्र सुकावा फटका. चौकार. चौकारासोबत आता धावसंख्या धावफलकावरती 29 झाली ती 52. 52. 11 चेंडू 34 धावेची मॅरेथॉन आणि धुवाधार खेळी सध्या साकारत असताना आपण बघत आहोत आघाडीसाठी भूषणला. शॉर्ट बॉल काउफिसकडे गॅपमध्ये चाललाय. बॅकअपसाठी उपस्थित झालेत अक्षय. तोपर्यंत बनेल ते एक सिंगल धाव. सेकंडसाठी अजिबात इंटरेस्टेड नव्हते संकेत. सिंगल धावेसहित सध्या धावा बनलेल्या आहेत त्या 53. 53 धावा. विजयासाठी अवघ्या 2 धावेची आवश्यकता आता मॅच मध्ये टीम भूमी 11 कुंदेला. ऑन साइडला स्लॉक स्वीप खेचला बॉल आणि पोचला
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग इट सिक्सर येतोय संकेतच्या बॅटमधून. सामना संपलाय आणि सामना जिंकत आता पुढील फेरीत प्रवेश केलाय तो टीम भूमी 11 कुंदेना. अभिनंदन, टफ अँड हार्ड लक. टीम देवगाव टायगर्स हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतर याचं क्रीडांगण तुम्हाला सोडायचंय. मॅन ऑफ द मॅच ज्यांना बनवल्या 12 बॉलमध्ये नॉट आउट 35 हवा, ज्याच्या बॅटमधून आले 3 षटकार आणि 3 चौकार, तो भूषण ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच.